तर छत्रपती संभाजीनगरमध्ये स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होते। स्ट्रॉंग रूम मधील मतमोजणी मशीन आता बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। एकत्रित ठेवलेल्या या मशीन आता बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। तर या स्ट्रॉंग रूमच्या बाहेरून आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। स्ट्रॉंग रूम मध्ये ज्या मतपेट्या आहेत त्या आता घेण्याचं काम सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरातील ती स्ट्रॉंग रूम आहे ज्या ठिकाणी ह्या मतपेट्या ठेवलेल्या होत्या। आता या मतपेट्या काढायचं काम जे आहे ते सुरू आहे आणि काही मिनिटांमध्ये निकाल जो आहे तो स्पष्ट समोर येणार आहे। त्यासाठी त्या मतपेट्या ज्या आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात। सर्वांचे जे भवितव्य आहे ते या ठिकाणी कैद झालेलं आहे। तर आता थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होईल आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ह्या स्ट्रॉंग रूमच्या माध्यमातून ज्या मतपेट्या होत्या त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या। सर्वांचं भवितव्य या ठिकाणी कैद झालेलं आहे। मतदान जे झालं ते मतदान झाल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्ण प्रक्रिया जी होती ती पार पडलेली होती। आता अखेर काही मिनिटांमध्येच हा निकाल समोर येत आहे। तर दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जी मतपेटी जी आहेत मतपेट्या ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं आता जो निकाल आहे तो स्पष्ट होणार आहे, समोर येणार आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्ट्रॉंग रूमच्या ज्या मशीन्स आहेत आता बाहेर येणार आहेत, हे काउंटिंग केलं जाणार आहे। मतमोजणीच्या नंतर आता निकाल लवकरच समोर येतोय तो म्हणजे कोण बाजी मारणार, कोण या ठिकाणी हरणार आणि कोण विजय होणार हे आता काही मिनिटांमध्ये चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।